चला तर मग आता आपण रेडी झालेलो आहोत. काठी आणि बिना चपलीचा आपण शिखर चढणार आहोत. देवाच्या ठिकाणी आपण बिना चपलीचा चाललं पाहिजे. जय शिवराय मित्रांनो, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. आता आपण निघालो आहोत गुरु शिखर चढण्यासाठी. आपण काल बघितल्याप्रमाणे की आपण ज्या गुरु शिखराचे दर्शन पायथ्याशी करून आलेलो, पालखी सोहळा बघून आलेलो, हे आपले सहकारी. नमस्कार सगळ्यांना, शुभप्रभात करून या ठिकाणी आपल्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन व मारुतीरायाचं दर्शन घेऊन आपण गुरु शिखरची सुरुवात करत आहोत. आणि आपण बघू शकता की या ठिकाणी आपले सहकारी पाया पडून आणि मी सुद्धा आपल्या गुरु शिखराच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन आपले गुरु शिखर गाठण्याची तयारी करत आहोत. तुम्हाला या गुरु शिखरबद्दल माहिती मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर चला तर मग आपल्या गुरु शिखरची सुरुवात केलेली आहे आपण. आणि जय गिरनारी म्हणून आपण आपला जयघोष करून आपल्या गिरनार पर्वताची सुरुवात करतो आहे. गुरु शिखर म्हणजे आपलं गुरुदत्तांचं स्थान. या ठिकाणी खूप जंगल आहे आणि या जंगलामध्ये खूप वन्यजन्य प्राणी राहतात, त्यामुळे सांभाळून राहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला साईनबोर्डसुद्धा बघायला भेटेल. सिंह, चित्ता यांसारखे प्राणी आहेत तिथे. जर सांभाळून आपल्याला पायऱ्या चढायच्या आहेत, सर्वकडे बघून चढायचं आहे. रक्षकांसाठी आपले गुरुदत्त आहेत, पण ते वन्यजन्य प्राणी आहेत, त्यांना आपल्या कर्तृत्वाची जाणीव नसते, त्यामुळे ते आपल्या शिकाऱ्यांसाठी फिरत असतात. त्यामुळे आपल्याला चढताना व उतरताना लक्ष देऊन उतरायचं आहे. या ठिकाणी आपले वानर बघू शकतात. हे हनुमान रायाचे जे वंशज आहेत हे बघू शकता आपण. या ठिकाणी माय लेकरं कसे एकमेकांच्या मिठीत बसलेले आहेत आणि हे सुंदर असं दृश्य आपल्याला या गिरनार पर्वतावर बघायला भेटतं आहे. हे माझं खूप नशीब समजतो मी, आणि हे खूप असं अविस्मरणीय आहे जे मी माझ्या डोळ्याने बघतो आहे. हे अशा पायऱ्यांची सुरुवात असते या ठिकाणी. आता सध्या आपण 10 पायऱ्या चढून आपण 500 पायऱ्या आणि त्यानंतर थोडा रेस्ट करून हळूहळू पुढे पार करणार व टप्पा करणार आहोत. या ठिकाणी प्रत्येक पायरीचे महत्त्व तुम्हाला मी या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा आणि ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. चला तर मग गिरनार पर्वताची सुरुवात झालेली आहे आपली. गिरनार पर्वताच्या पायऱ्यांचा टप्पा हा 10,000चा आहे. तुम्ही जर वृद्ध असाल तर तुम्हाला रोपवेची ही सुविधा आपण पूर्व ठिकाणी केलेली आहे. या रोपवेमधून जाताना आपल्याला फक्त 5,000 पायऱ्यांचा टप्पा गाठता येतो व पुढील 5,000 पायले आपल्याला गुरु शिखरपर्यंत हे चालत जावं लागतं. त्यामुळे या ठिकाणाचा आनंद जर घ्यायचा असेल व याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला 10,000 पायऱ्या चढणं हे अनिवार्य आहे. व आपल्या गुरुदत्तांचा जो गुरु शिखरचा जो अनुभव आहे तो आपल्याला या 10,000 पायऱ्यांमध्येच बघायला भेटतो. गुरु शिखर हे समुद्र सपाटीपासून 1235 फूट उंचीवर आहे. हे सर्वात मोठे भौगोलिक दृष्टीने बघायला गेलं तर हे शिखर खूप महत्त्वाचे ठिकाण आहे. इकडे आल्यानंतर मला पाहायला भेटतं की वृद्ध, महिला, पुरुष, लहान मुलं सुद्धा या गुरु शिखराच्या दर्शनासाठी आतुरतेने पायऱ्या चढून आपल्या गुरुदत्तांचे दर्शन घेण्यासाठी खूप उत्सुकता असतात. या ठिकाणी आपल्याला गुरु शिखरांचा जर आनंद घ्यायचा असेल तर प्रत्येक पायरीचा हा आनंद घ्यायचा आहे. आपल्याला कोणाशीही स्पर्धा करायची नाही. त्यामुळे सर्वात कमी प्रमाणात चालून व कमी वेळात आपल्याला जर गाठायचं नसेल तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला प्रत्येक क्षणाचा अनुभव घेऊनच आपल्या गुरुदत्तांचे दर्शन घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता एक वृद्ध महिला आहे जी जिवंताच्या आकाराने आपल्या गुरुदत्तांच्या भेटीसाठी ही हळूहळू आपल्या पायऱ्या चढून आपलं गुरुशिखराचं दर्शन घेण्यासाठी येते. पाऊस असल्यामुळे हा जो आनंद आहे हा खूप गगनाला भिडण्यासारखा होता. या ठिकाणी सुंदर हे दृश्य, हिरवळ, डोंगरांमध्ये धुकं म्हणण्यापेक्षा हे ढगच आहेत. या ठिकाणी जे बघण्याचा जो अविस्मरणीय जो आनंद भेटला आहे या पावसाळ्यामध्ये खूप मनाला भावण्यासारखा होता. या ठिकाणी आपले सहकारी जे थोड्या थकल्यानंतर जरा आराम करतायत. या ठिकाणी बघू शकता खोल दरी दिसते अक्षरशः. हा जो अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी यायचं असेल. आपण आत्तापर्यंत 2,500 पायऱ्या या ठिकाणी लिहिल्याप्रमाणे आपण पार केलेल्या आहेत. अजून 7,500 पायऱ्या पार करायच्या आहेत. चला तर मी आता गुरु शिखरचा इतिहास तुम्हाला मी सांगतो आहे. या ठिकाणी गुरु गोरक्षनाथ यांचे जे ठिकाण आहे या ठिकाणी यांनी खूप तपश्चर्या करून आपल्या गुरुदत्तांना प्रसन्न केले. गोरक्षनाथ हे प्रसिद्ध योगी होते ज्यांना दत्तात्रय महाराजांचा अवतार मानला जातो. त्यांचा उल्लेख नाथपंथांमध्ये केला जातो. गिरनारसोबत त्यांनी खूप ठिकाणी तपश्चर्या करून आपली सिद्धी प्राप्त केलेली. पण काही या ठिकाणी समाजकंटकांनी खूप बाजार बसवलेला आहे की
हे यांचं मंदिर नाही. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी येऊन आपल्या हिंदुत्वाच्या अस्तित्वाची लढा देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी गोरक्षनाथाच्या दर्शनासाठी व दत्तात्रेयांच्या अस्तित्व टिकवण्यासाठी या ठिकाणी आम्हाला यावं लागलेलं आहे. सुंदर दृश्य अनुभवताना मला खूप काही वस्तू आढळल्या की ज्या या ठिकाणी असल्या नाही पाहिजे. या ठिकाणी चढण्याच्या अगोदर आपल्याला प्लास्टिकची बॉटल नेण्यास मनाई असते, पण या ठिकाणी वरती विकण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटल असतात. आणि या ठिकाणी बघू शकतात या गडावरती कशा प्लास्टिकच्या बॉटल टाकल्या जातात. मी आपले कर्तव्य करून प्लास्टिकच्या बाटल्या उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकून आपल्या वरुण देवताचा वर्षाव चालू असतानाच या ठिकाणी आपल्या मोबाईलशी जरा सुरक्षेची काळजी घेता मी हा मोबाईल प्लास्टिकमध्ये टाकलेला. या ठिकाणी बघू शकता जैन मंदिराची पहिली दर्शन आपल्याला या ठिकाणी सुंदर असं ऐतिहासिक कोरीव काम या ठिकाणी मला बघितल्यानंतर खूप आश्चर्य वाटले. हे बघू शकता आपले हे जैन मंदिर आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण कोणतेही समाज असो आपल्याला दर्शन घेऊनच जायचं आहे. आपल्या ज्या समाजामध्ये ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. दत्तात्रय रायाच्या भेटीसाठी हा जो जनसमुदाय चालला आहे हा बघून मला खूप आश्चर्य वाटले की या ठिकाणी एवढी गर्दी अचानक कशी काय झालेली आहे. कारण बहुतांशी कधी लोक येत नाही या ठिकाणी चढण्यासाठी, पण आज खूप जो क्राऊड या ठिकाणी बघायला भेटतो. या ठिकाणी पोचल्यानंतर एक मंदिर आहे. या मंदिराचे नाव आहे बालाजी मंदिर. बालाजी मंदिरामध्ये हे कुंड आहे. कुंड बघू शकता तुम्ही. या ठिकाणाहून आता सर्व रस्ता अरुंद झालेला आहे, त्यामुळे अरुंद रस्त्यातून आपल्याला हा टप्पा पार करायचा आहे. अरुंद रस्ता असल्यामुळे जाणं येणं हे कठीण असतं, त्यामुळे सगळ्यांना सांभाळून पोचायचं असतं. 5000 पायऱ्या पार करून आपण या ठिकाणी जे अंबामातेचं दर्शन घेण्यासाठी आपण उत्सुकतेने वाट बघतो. हे अंबामातेचं मंदिर आहे. 5000 पायऱ्या केल्यानंतर रोपवेकडून आपल्याला पहिलेले आपले अंबामातेचं दर्शन घ्यायला लागते. या ठिकाणी रोपवे आहे, सध्या बंद आहे. तुम्ही बघू शकता वातावरण किती खराब असल्यामुळे अंबामातेचं दर्शन घेण्यासाठी लाईनीत उत्सुक असलेले भाविक आणि हा अनुभव बघण्यासाठी हा जो माझ्या डोळ्यातनी अविस्मरणीय क्षण तुम्ही बघू शकता की किती सुंदर हे वातावरण आहे. पूर्ण ढगांमध्ये हे व्यापलेलं आहे. 5000 पायऱ्या करून आपल्याला आपल्या पुढच्या दर्शनासाठी आपले दत्तात्रय महाराज गुरु शिखराकडे जायचं आहे. या ठिकाणी बाजूलाच गोरक्षनाथांची मूर्ती आहे, पण काही समाजकंटकांनी त्याची विटंबना करून या ठिकाणी त्यांना बंदिस्त केलेलं होतं. त्यामुळे जाण्यास आपले सहकारी पाया पडून आलेले आहेत. आपण आता दत्तात्रय महाराजांच्या दर्शनासाठी गुरु शिखर गाठणार आहे. तुम्ही बघू शकता हे ढगांमध्ये असलेलं वातावरण खूप अतिशय सुंदर आहे. पायऱ्या चढून जात असताना खूप अनुभव आला की या ठिकाणी आपल्या महाराजांनी किती वर्ष तपश्चर्या केली असेल व कशी केली असेल याचं भान कसं त्यांना राहिलं नसेल की आज एवढी वर्ष आपण तपश्चर्या करतो. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त बघू शकता. आणि आपण पायऱ्या चढताना मला विचारत होता की दत्तात्रय महाराज एवढी वर्ष या ठिकाणी तपश्चर्या केली, त्यानंतर आपले गोरक्षनाथ या नाथ समुदायाचे जे वंशज यांनीसुद्धा किती तपश्चर्या करून गुरुदत्तांना प्रसन्न केलं असेल. हा अनुभव बघताना खूप असा आश्चर्यचकित आणि आश्चर्याच्या गोष्टी काही कानावरती पडतात. तरीसुद्धा या ठिकाणी बघू शकता की आपले गुरुदत्तांचे जे शिखर आहे आपण बघतोय. आता थोड्याच वेळात माझे दर्शन होईल व दर्शन आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी मोबाईल काय आतमध्ये यूज करणार नाही आहे. त्यामुळं आपण खाली येताना मला तुम्ही सगळी माहिती देतो. या प्रकारे आम्ही दर्शन घेऊन आता खाली उतरतो आहे. आता या ठिकाणी बाजूला अन्नछत्र आहे. या अन्नछत्रामध्ये खूप अतिशय जेवणाची सोय चांगली केलेली आहे. आपल्या जो महाराष्ट्रातील लोक व महाराष्ट्राची परंपरा जपणारे महाराष्ट्रीयन समाज या ठिकाणी असतो जेवण वाढण्यासाठी. मला खूप आनंद वाटला की त्यांनी खूप असे आमच्यासाठी सोयी केल्या होत्या. हे सोयी फक्त आमच्यासाठी नसून हे सर्वांसाठी आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी अन्नछत्र देताना तुम्हाला जर स्वइच्छेने काय देणगी व दक्षिणा द्यायची असेल तर तुम्ही या स्कॅनरला पॉज करून या स्कॅनरला मारू शकता आणि तुमची जे स्वइच्छेने तुम्हाला काय दान धर्म करायचं असेल तर या ठिकाणी देऊ शकता. या ठिकाणी सुद्धा कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी कॅमेरा काय चालू ठेवणार नाही आहे. फक्त तुम्हाला हे दाखवू शकतो. या ठिकाणी अन्नछत्राच्याच बाजूला कमंडलू होता. या कमंडलूचा इतिहास म्हणजे या ठिकाणी गुरुदत्त महाराजांनी स्वतः कमंडलू वापरला आहे. सोमवारच्या वेळी ही उदी पेटवली जाते. ही चमत्कारिक जो भाग आहे तो आपण सकाळी सोमवारी अनुभवायचा असतो. सकाळी 6 वाजता इथे या ठिकाणी येऊन आपल्याला बघायला भेटतं. त्यानंतर आम्ही पार करून या ठिकाणी आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणीचे दृश्य. सोसाट्याचा वारा भरपूर सुटलेला आहे. या ठिकाणी बघतो तर ह्या अक्षरशः कपडे आणि माणूस एकसारखे उडण्यासारखे हा अनुभव भेटतो आपल्याला बघायला. की बघा ना किती सुंदर हे बघायला भेटतं की हा जो अनुभव
किती डोळ्यातनं मावसण्यासारखा असतो. आता आम्ही उतरतो आहे या ठिकाणी आणि थोड्याच वेळात आता हा जो अनुभव आहे हा घेत आता खाली आपले सहकारीसुद्धा आपल्या परतीचा प्रवास करत आहेत आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे की गुरुदत्तांचं असं छान दर्शन झालेलं आहे आमचं. या ठिकाणी आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आपल्याला यावंच लागणार आहे. मस्तपैकी चहाचा आनंद घेत आपण या पावसाच्या धारेखाली आणि चहा पीत मस्त मॅगी आणि चहा या दोन्हींचा अनुभव घेत आपल्याला हा अनुभव बघायला भेटतो. मस्त या ठिकाणी काही सहकारी मॅगी खात आहेत, काही गरम गरम चहा पित आहेत. आता या ठिकाणीचा जो टप्पा आहे तो पार करून आपल्याला खाली उतरायचं आहे. अशा प्रकारे आम्ही सर्व डोळ्यात सामावून या ठिकाणी आपल्या परतीचा प्रवासाला निघालो असताना आम्हाला काही खूप क्षण बघायला भेटले. भरपूर पाऊस, थंड वारा, पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांचा आवाज, भरपूर काय काय असं बघायला भेटलेलं आहे. तुम्ही नक्की या, भेट द्या आणि आपल्या गुरुदत्तांच्या अस्तित्वाची लढाईसाठी एकत्रित व्हा. कारण या ठिकाणी काही समाजांनी आपला दावा ठोकला आहे की या ठिकाणी तुमच्या दत्तांचं मंदिर नाही, हे आमचे जैन मंदिर आहे. त्यामुळे गुरुदत्तांच्या अस्तित्व व गोरक्षनाथांच्या अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आणि याचा मुद्दा आणि सांगायचा उद्दिष्ट म्हणजे की आपलं अस्तित्व ह्या देवी देवतांमुळेच आपलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या दैवतांचे अस्तित्व टिकवण्यासाठी व स्वराज्य आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी हा लढा केला होता. या लढ्याचाच अशा एक पार्श्वभूमीवरती आम्ही एक हा समूह घेऊन या ठिकाणी आलो होतो आणि यानंतर आता आपण सांगण्याचं आता तात्पर्य हेच आहे की आपण सर्व समाज एकत्रित येऊन आपल्या गोष्टी केल्या पाहिजे. तुम्ही बघू शकता आता हा जो उतरण्याचा अनुभव आला आम्हाला तो खूप काळ असा चालला नाही, कारण पावसाची सरी एवढी जोरात होत होती की आम्हाला काही ठिकाणी मोबाईल बंद करून आम्हाला सगळं अनुभवायला लागलं आणि पायऱ्या उतरत्या असल्याने त्यामुळे सटकायचे चान्सेस जास्त होते. त्याच्यामुळे मी जास्त काय मोबाईलचा वापर केला नाही. खाली उतरता आम्ही असे हे रोपवे बघितले. रोपवेच्या वायरी हे पूर्ण असं वाटतं ढगात स्वर्गात घेऊन चाललेले आहेत हे रोपवे. सहकारी असे उतरतात या ठिकाणी. आश्चर्याची बाब म्हणजे हे बघा ना, अपंगत्व असलेल्या माणसाने सुद्धा वर गुरुशिखर गाठून खाली आलेला. आपल्या सामान्य माणसाला का नाही हे जमत? नक्की या, भेट द्या, गुरुशिखरचा आनंद घ्या, प्रत्येक पायरीचा आनंद घ्या. तुम्हाला खूप काय अनुभवायला भेटेल. या सगळ्याचे इतर दृश्य आपण मागच्या बाजूला बघू शकता. आता आपण चाललेलो आहे, उतरची वेळ झालेली आहे. चला तर आपण पुढे भेटूया पुढच्या ज्या ब्लॉगचा असेल त्याची माहिती देण्यासाठी. आणि आतापर्यंत कंटिन्यू राहा, कारण आपल्याला अजून पुढे माहिती द्यायची तुम्हाला. उतरल्यानंतर या ठिकाणी हे जे अंबामातेचं मंदिर आहे हे आम्ही यांचं दर्शन घेऊन, दत्त महाराजांचं दर्शन घेऊन या शेवटच्या पायरीवर बघू शकता. 1.5 वर्षाची ही मुलगी मी बघितली, माझ्या डोळ्यात खूप अश्रू आले की या 1.5 वर्षाच्या पोरीने गुरुशिखर गाठला आहे. तर आपल्या सामान्यांचं काय आहे, हे असं जे गुरुदत्त बळ देतात ते या चिमुकल्या बाळांमधूनच देत आहेत. जणू हे बाळ आपल्या गुरुदत्तांचं एक छोटंसं अंशच आहे असं जणू वाटत होतं. खूप अनुभव आला आणि खूप अशा आश्चर्यचकित गोष्टी बघायला भेटल्या. त्याच्यामुळं मी माझ्या गुरुदत्तांना नामस्मरण करून की हे गुरुदत्ता सर्वांना सुखी ठेव आणि समृद्धीचं राहू दे आणि आपला समाज चांगला घडू दे. या ठिकाणी आम्ही या आपल्या राहत्या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि आम्ही आता खूप थोडं दमलो असल्याने आम्ही थोडं फ्रेश होऊन आणि तयारी करून मग जेवणाच्याकडे जाणार आहोत. जेवण झाल्यानंतर उद्या सकाळी आपण भेटूया. चला तर मग या ठिकाणी आमचं बिल वगैरे सगळं काय देणं घेणं हे चालू होतं. त्यानंतर मी तुम्हाला ह्या जो हॉटेलचा स्टाफ दाखवतो. खूप चांगला आहे, पण तुम्ही बेटर पण शोधू शकता. या ठिकाणी बघू शकता, ही माहिती आहे हॉटेलची, पॉज करून बघा. त्याच्याच बाजूला हे जे मसाला डोसाचं केंद्र आहे खूप मस्त आहे. मला तर आपल्या महाराष्ट्राची चव नाही वाटली, पण ठीक आहे. चला तर मग आता परतीचा प्रवास झालेला आहे. आता आपण निघणार आहोत आपल्या मुंबईच्या दिशेने. आपण हे बघू शकता विमान आणि या ठिकाणचा जो परिसर आहे खूप आगळा वेगळा दिसतो आपल्याला. खूप अशा प्रकारचे हे रस्ते, हा निसर्ग. हे जुनागड आहे. जुनागडपासून आपल्याला फक्त 6-7 किलोमीटरवरती आपल्याला गुरुशिखरांच्या पायथ्याशी नेतात. चला तर मग जुनागड या ठिकाणी आल्यानंतर आपण आपल्या तिकिटाच्या वेटिंगसाठी आपण थांबणार आहोत. आपल्या मित्रांकडून आपले तिकीट कलेक्ट करून आपण या ठिकाणी आता ट्रेनची वाट बघतो आहे. तर मग आम्ही ट्रेनची वाट बघत असताना आपण थोडासा अनुभव घेऊया ट्रेनचाही.
आणि त्यानंतर हा ब्लॉग एंड करूया, कारण आता या ब्लॉगचा एंड होईल, कारण आपण आता दुसऱ्या ठिकाणी जिथं जाणार तिकडचा आपण ब्लॉग लवकर आणूया. आणि बघू शकता जुनागड या स्टेशनवरती आपण वेट करतो आणि आपली जी वेरावल एक्सप्रेस आहे ती समोरून येताना दिसते. चला तर मग भेटूया ठिकाणी, नवीन ठिकाणी. श्री स्वामी समर्थ.